नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल अप्पेपात्रामध्ये बॅटर टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी पहिल्यांदा 101% करणार आणि अगदी मुलांच्या फार आवडीची आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी मात्र व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला नाही तर एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी इतका बारीक रवा मी घेतलेला आहे. अगदी तुमच्याकडे मोठा रवा असेल बघा, तो घेतलात ना तरीसुद्धा चालेल, कारण आपण मिक्सरला तर फिरवूनच घेणार आहे. 1 वाटी रवासाठी नाही तर मी अर्धी वाटी इतकी साखर घेतली. गोडाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरं का. आता बघा रवा आणि साखर ना मिक्सरला एकदा फिरवून घेतली. आता ह्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. जास्त नाही, फक्त 2 चमचे इतकं. अगदी तुम्ही मैदा वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आता हे तिन्हींचा छान असा एकजीव झाला का नाही, बारीक पावडर होत नाही पण छान असं थोडंसं दरदरीत आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप. तर साधारण पोहे खायचे 4 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे बघा. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता, अगदी तेल घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि त्याच वाटीने ना पाऊण वाटी इतकं दूध घेतलं होतं. आता एकूण दूध किती लागलं पुढे सांगतेच, पण अर्धच दूध घालून मिक्सरला फिरून घेतलं. आणि आता जे बाकीचं दूध होतं ना ते संपूर्ण घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत. म्हणजे हे बॅटर कसं जरा सैलसर पाहिजे बघा, घट्ट ठेवायचं नाही. बघा असं लगेच ना चमच्याने आपण घेतल्यानंतर सरसर खाली आलं पाहिजे बघा, असं आपलं हे बॅटर असावं. आता तयार केलेलं हे मिश्रण जे आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण रव्याचे अप्पेपात्रामध्ये मिनी केक करत आहोत बरं का, ते पण वेगळ्या चवीचे कस्टर्ड मिनी केक. त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटानंतर पाहणार आहोत, कारण रवा आहे का नाही तो फुलायला हवा म्हणून. आता इथं बघा एका वाटीमध्ये ना मी टुटी फुटी घेतले, त्याच्यामध्ये थोडंसंच ना गव्हाचं पीठ घालून मिसळून घेतले, कारण आपल्याला ही वापरायची आहे ना. अगदी तुमच्याकडे नसेल, नाही वापरत तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी ड्रायफ्रूट वापरलात तरीसुद्धा चालेल. आता इथं बघा अप्पेपात्रामध्ये आपण हे केक करत आहोत का नाही, मग त्याला ना थोडंसंच तूप लावून घेणार आहोत. अगदी बटर लावू शकता, तेल लावू शकता, आणि अगदी काही नाही लावलात ना तरीसुद्धा चालेल. म्हणजे नॉनस्टिक असल्यामुळे सहजपणे ह्याच्यातनं बाहेर निघतो. पण आपल्याला ना ही अगोदर तयारी करून ठेवायची आहेत. आता आपण हे अप्पेपात्र बाजूला ठेवूयात. तोपर्यंत हे बॅटर बघा 10 मिनिटांतर पाहत आहे. अगोदर कसं सैलसर होतं आणि आता बघा घट्ट झाले, कारण रवा जो आहे का नाही तो छान प्रकारे फुलला आहे. आता आपण हे कस्टर्ड मिनी केक करत आहोत का नाही, त्याच्यामुळे आपल्याला घालायचे कस्टर्ड पावडर. अगदी तुमच्याकडे नसेल, नाही घातलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता इथं साधारण ना 1-3 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे चाळणीवरती. ह्याच्यावरतीच घालूयात आपण बेकिंग पावडर. तर अर्धा चमचला कमी इतकी बेकिंग पावडर घातली आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा घातला आहे. आता हे सुद्धा आपण इथं चाळून घेतलेलं आहे बरं का. आता आपलं मिश्रण घट्ट आहे का नाही, त्याच्यामुळे आणखीन एक पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून घालूयात बरं का. म्हणजे ना आपण 1 वाटी रवा घेतला होता का नाही, त्याच्यासाठी 1 वाटी दूध इतकं आपल्याला लागलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा होऊ द्यायचं नाही, सर्व छान असं मिसळून घेऊयात. आपण कस्टर्ड पावडर वापरली ना त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो, म्हणजे ना हा जो आपला केक आहे तो चवीला छान लागतो बघा. आता तुम्ही चॉकलेट मिनी केकसुद्धा करू शकता. ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे, पुढे तुम्हाला कळेलच. म्हणजे तो सुद्धा केक पाहणार आहोत आपण चॉकलेटचं, कारण मुलांना चॉकलेट फार आवडतं का नाही म्हणून. आता बघा ह्याच्यामध्ये ना चिमूटभर इतकं मीठ घातलं, म्हणजे चव वाढेल का नाही म्हणून. आणि टुटी फुटी जी होती का नाही बाजूला ठेवलेली ती घालून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता आणि ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला, तो ॲक्टिव्ह आहे का नाही तोपर्यंत लगेच आपल्याला केक बेक करायला घ्यायचा आहे बरं का. आता जर तुम्ही असं बॅटर करून परत अप्पेपात्राला तेल वगैरे लावत बसला ना, मग तुमचा जो केक आहे ना तो फुलला जाणार नाही, बसला जातो बघा. अगदी घट्ट होतो, आतून जाळीदार होत नाही. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. आता बघा ह्या गॅसवरती का नाही हा तवासुद्धा मी अगोदरच 10 मिनटं बारीक गॅसवरती गरम व्हायला ठेवला होता. आता त्याच्यावरती अप्पेपात्र ठेवलं आहे आणि आता आपलं तयार जे बॅटर आहे, जे मिश्रण केलं का नाही आता आपण, ते घालून घेणार आहोत अप्पेपात्रामध्ये. अगदी जास्त भरून घालायचं नाही, थोडी जागा ठेवायची, कारण हे बेक झाल्यानंतर थोडी फुलतात का नाही म्हणून. गॅस मात्र खाली बारीक ठेवायचं आहे बरं का, वाढवायचं नाही. म्हणजे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहेत. केक म्हटलं तर मुलांना फार आवडतं बघा. मग बाहेरचे अनहेल्दी केक देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी करू शकता. ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा नाही केकचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले, जसं की गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक, केळी केक, त्याचबरोबर चॉकलेटचा केक, रवा केक, ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, बघू शकता. आता बघा वरून का नाही थोडीशी तर मी टुटी फुटी घालत आहे बघा, जी ठेवली होती ती. अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल, आणि ह्याच्यावरती काजू बदामाचे किंवा पिस्त्याचे तुम्ही काप घातलात ना तरीसुद्धा खायला छान लागतात. आता ह्याच्यावरती ना आपण झाकण ठेवूयात. खाली गॅस हा बारीक ठेवलेला आहे आणि इथं का नाही मी 10 मिनिटानंतर पाहत आहे, तर बघू शकता फुलून वर आलेत. इथं तुम्हाला थोडं दाखवलं बघा. आणि आता 15 मिनटं झालेत. 15 मिनटानंतर पाहत आहे मी,
तर केक छान असा फुलून वर तर आलेला आहे, पण टूथपेस्ट घालून बघितले तर आतल्या बाजूचे हे तयार झालेत आणि बाहेरल्या बाजूचे ना जर अशी टूथपेस्ट जे टोक आहे ना ते थोडंसं ओलसर वाटतंय. आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून ना 5 मिनिटानंतर पाहत आहे. म्हणजे एकूण 20 मिनिटानंतर पाहिलं तर बघा ह्याच्या ज्या कडा आहेत त्या छान लालसर झाल्यात. आता बाहेरच्या बाजूला जो केक आहे त्याच्यामध्ये टूथपेस्ट घालून बघितली तर क्लीन आली, म्हणजे तयार झाले समजायचे. आता गॅस बंद करून खाली काढून घेऊयात. तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो बरं का, कारण तुम्ही ह्याच्या खाली जो तवा ठेवला आहे की नाही तो किती वजनदार आहे किंवा पातळ आहे त्याच्यावरती आहे बरं का. मी जो ह्या पेपराच्या खाली तवा ठेवला ना तो मध्यम होता बरं का, म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही. जाड तवा असेल तर 25 ते 30 मिनटं लागतील बरं का तुम्हाला हे केक बेक होण्यासाठी. आणि जो तवा घेणार ना तुम्ही सपाटच घ्यायचा आहे बरं का खालनं, म्हणजे हे जे आप्पेपत्रातला आपला जो केक आहे तो छान प्रकारे बेक होतो. आता बघा थंड झाल्यानंतर ना आपण काढून घेऊयात. बघा सहजपणे निघतात आणि पाठीमागच्या बाजूने रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि एवढे छान होतात ना, जबरदस्त होतात. बघू शकता आतनं जाळी आणि अगदी मऊ लुसलुशीत, खरंच खूप खायला छान लागतात. बघा वेळ जरासुद्धा जास्तीचा लागला का, अगदी कमीत कमी वेळेमध्ये झालेत बघा. आणि साहित्यसुद्धा जास्त नाही, जे आपल्या घरामध्ये असणारच साहित्य आहे, रवा, साखर, दूध, हे सर्व काही त्याच्यापासून भन्नाट अगदी चवीचा छान केक होतो बरं का. मुलांना सुट्टी असली की बघा काही ना काही खायची आवड असते. शिवाय संध्याकाळी सुद्धा मुलांना काहीतरी चटरपटर हवं असतं किंवा मधल्या वेळेस तर तुम्ही अशा वेळेस केक हा करू शकता. बघा तुम्हाला इथं मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल किती छान आतून जाळीदार झालेला आहे, तितकाच खायला चविष्ट. आता इथं आपला हा झाला कस्टर्ड मिनी आप्पेपत्रातला केक. ह्याच्यामधलं बिघडण्यासारखं काहीच नाही. पहिल्यांदा जर केलात ना तुम्ही परफेक्टच होणार. फक्त इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा बरं का. आता आपण ना प्रकार दुसरासुद्धा पाहणार आहोत, म्हणजे मुलांना चॉकलेटचे मिनी केक आवडतात ना, तर ते पाहूयात आपण. त्याच्यासाठी इथं एक बाऊल घेतला आहे आणि इथं घेणार आहोत आपण गव्हाचं पीठ, म्हणजे पौष्टिक असे ना मुलांसाठी आपण हे चॉकलेटचे मिनी केक करत आहोत. 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचं पीठ घेतला तरीसुद्धा चालेल. सर्व साहित्य मोजून घ्यायचं. आता इथं मी कपाने सर्व मोजून घेत आहे, अगदी तुम्ही वाटीने मोजून घेतला तरीसुद्धा चालेल. चाळण घेतले, चाळणीवरती गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालूयात कोको पावडर. अगदी तुम्हाला चॉकलेटचा केक करायचा नसेल, नाही घातला तरीसुद्धा चालेल. कोको पावडर जी इथं घेतली ना ती 3 चमच इतकी घेतलेली आहे बघा. अगदी 2 चमच घातला तरीसुद्धा चालेल. आणि हे सर्व कोरडे जे जिन्नस आहेत ते आपण चाळून घेणार आहोत. तुम्ही असं चाळून ना प्रीमिक्ससुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे बॅचलर पहिल्यांदा जरी मुलं किंवा मुली करणार असतील ना तर सहजपणे हे जे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे ना ते वापरून केक करू शकतील. म्हणजे ह्याच्यामध्ये पुढलं काही साहित्य घालायचं आहे ते तर तुम्हाला मी सांगणार आहे, पण असं प्रीमिक्स करून तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता, अगदी खराब होत नाही. आता एक भांडे घेतलं आहे आणि घेतल्याला आपण गूळ बघा तुम्हाला इथं मोजून दाखवला, तर तो पाऊण कप गूळ संपूर्ण इथं काढून घेणार आहोत. गूळ छान बारीक बारीक चिरून घ्यायचा. काळा गूळ का नाही असा जरा मऊच असतो, कठीण नसतो बघा, त्यामुळे तो लगेच विरघळतो. आता इथं दूधसुद्धा बघा पाऊण कप इतकंच घेतलेलं आहे. जितका गूळ तितकं दूध. दूध जरा कोमट घेतलं आहे बघा, कारण का कोमट दुधामध्ये का नाही गूळ लगेच विरघळला जातो. तुम्हाला दूध नसेल ना इथं वापरायचा तर पाऊण कप इतकं पाणी वापरलात तुम्ही तरीसुद्धा चालेल बरं का. आता आपल्याला काय सतत हे असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे गूळ विरघळेल. दूध ना जास्त कडकडीत गरमसुद्धा घ्यायचं नाही, कारण दूध जर तुमचं अति गरम असेल आणि गूळ एकत्र आलं तर हे फुटण्याचे चान्सेस असतात. म्हणजेच की आपलं हे दूध आहे ते फाटलं जातं. म्हणजे का नाही हलकं दूध कोमट घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तूप. तुम्ही इथं तेलाचा सुद्धा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता किंवा वनस्पती घी म्हणतात ना ज्याला डालडा, तो सुद्धा वापरू शकता. तर इथं मी मुलांसाठी ही रेसिपी करत असल्यामुळे का नाही तुपाचा वापर केला आहे. छान साजूक तूप पाव कप इतकं घेतलं आहे 1 कप गव्हाच्या पिठासाठी आणि ते सुद्धा नाही ह्या मिश्रणामध्ये छान प्रकारे फेटून घेतलं आहे बघा. आता मस्त आपला गूळ विरघळला आहे, तिन्हीचा एकजीव झालेला आहे बघा. आपल्याकडे जर कमी वेळ असेल तर ना जितकं दूध घेतलं तेवढं पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये गूळ टाकून विरघळून घेतला तरीसुद्धा चालेल. गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता बघा जे आपण तयार मिश्रण केलेलं होतं का नाही तूप, दूध, गूळ हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता बघा हे मिश्रण आपल्याला डायरेक्ट घालायचं नाही, गाळणीने गाळून घालायचं, कारण गुळाचे खडे असे मोठे राहतात बघा, म्हणून हे गाळणीने गाळूनच घालायचं आहे. आपले जे कोरडे जिन्नस पिठामध्ये मिसळलेले होते ना ते बॅटर ना आपल्याला ह्या मिश्रणामध्येच करून घ्यायचं आहे. वरून आपल्याला दूध पाणी घालायची गरज पडत नाही. अगदी तुम्हाला वाटलंच तर 1 ते 2 चमचे वापरू शकता, पण आता घेतलेलं जे प्रमाण तुम्ही वापरलात तर बिलकुलसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच कमी अधिक करायची गरज पडत नाही. आता बघा आपलं जे कप आहे का नाही मेजर कपमधलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप होतं, म्हणून ते मी तूपसुद्धा ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं घातलं.
वरून दुसरं घालायचं नाही, जे आपलं प्रमाण सांगितलेलं आहे तेच वापरायचं आहे. आता बघा सर्वांचा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे, मस्त फेटून. अगोदर जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तर तरीसुद्धा आता घट्ट होते बघा, कारण गव्हाचं पीठ आहे का नाही, त्याला दूध किंवा पाणी जरा जास्त लागतं. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता बरं का, पण आपण मुलांसाठी करत असल्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला. आता बघा इथं माझ्याकडे ना चॉकलेट इसेस होता, तर 1 चमच भरून तो इसेस घातला. तुम्ही अगदी व्हॅनिला इसेस घालू शकता किंवा थोडीशी वेलची पूड घातलात ना तरीसुद्धा चालेल. छान प्रकारे मिसळून घेतलं आहे बघा. छान प्रकारे आपलं असं सरसरीत बॅटर झालेलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये गुठळ्या बघा जरासुद्धा राहिल्या नाहीत. तुमच्याकडे जर चोको चिप्स असतील वगैरे ह्याच्यामध्ये घातलात किंवा अगदी थोडेसे ड्रायफ्रूट घातलात ना, काजू बदाम अक्रोड ह्याचे काप घातलात तरीसुद्धा चालेल बरं का. बघा हे बॅटर ह्या टाईपचं असावं. तुम्हाला इथं चमच्याने मी घेऊन दाखवते. एकसारखं पडतंय बघा. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ ठेवायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही. आता इथं आप्पेपात्र घेतलं आहे, कारण आपण आप्पेपात्रामध्ये हे केक करत आहोत का नाही त्याच्यामुळे. आता का नाही आपल्याला 1 चमचभर इतकं बॅटर घालायचं आणि जरा जागा ठेवायची बघा, कारण का हे जे मिनी केक आहेत ना आपले ते छान प्रकारे फुलून येतात. आप्पेपात्राला आपल्याला तेल तूप काहीच लावायचं नाही, कारण आपलं आप्पेपात्र हे नॉनस्टिकचं असल्यामुळे हे आपले जे मिनी केक आहेत ते सहजपणे बाहेर निघले जातात. ह्याच्यामध्ये का नाही तुम्ही अर्ध मिश्रण घालायचं, मध्येच ना थोडंसं चॉकलेटचा तुकडा घालू शकता आणि वरनं पुन्हा बॅटर हे घातलात ना तरीसुद्धा चालेल. मुलांना तसंसुद्धा फार आवडतं बरे का. आता बघा तवा हा मी अगोदरच 10 मिनटं बारीक गॅसवरती गरम करायला ठेवला होता. आता छान आप्पेपात्र ह्याच्यावरती नेऊन ठेवायचं. असं आपण एक झाकण ठेवूयात आणि ना आता आपण एक 10 मिनटानंतर पाहणार आहोत. गॅस मात्र खाली बारीकच ठेवायचं बरं का. 10 मिनटानंतर पाहू शकता फुलून छान वर आलेले आहेत बघा. म्हणून ना इथं मी थोडंसं बोट लावून चेक केलं तर मिश्रण हाताला चिटकतंय, म्हणजे आपले हे अजिबात तयार झाले नाही. आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटानंतर आता पाहत आहे. एकूण इथं ना मला 15 मिनटं लागलेत. बघू शकता बोट लावून बघायचं तर बोटाला जरासुद्धा चिटकत नाही, किंवा टूथपेस्ट अशा प्रकारे घालून बघायची. क्लीन येते बघा, अगदी छान, जरासुद्धा चिटकत नाही. म्हणजे आपले हे मिनी केक छान प्रकारे बेक झाले समजायचं. गॅस जरासुद्धा वाढवायचं नाही, बारीकच ठेवायचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. हे आप्पेपात्र खाली काढून घेतलंय. आता पूर्णपणे थंड झालं का नाही मगच आपल्याला ह्याच्यातले हे मिनी केक बाहेर काढून घ्यायचे आहेत. वा रंग बघू शकता अगदी छान सुरेख आलाय. आणखीन तुम्हाला हे छान दिसण्यासाठी वरून थोडेसे तुमच्याकडे चॉको चिप्स घालू शकता किंवा काजू बदाम पिस्ता हे जे वर थोडेसे काप घातलात ना आणखीन दिसायला छान दिसतील बरे का. हे आपले मिनी चॉकलेट केक अगदी सहजपणे बाहेर निघतात आणि छान टुमटुमीत फुललेत, आतून मस्त जाळीदार होतात बघा. मग मुलांसाठी तुम्ही अगदी झटपट ना हे असे मिनी चॉकलेट केक बनवून देऊ शकता. अगदी बनवायला सोपे आहेत आणि बघा इथं मी मोडून दाखवते. आतमध्ये छान शिजलेत, छान जाळीदार झालेत. त्यासारखं काही नाही बरं का. बिनधास्तपणे करू शकता. अगदी तुम्हाला परफेक्ट साधी सोपीच मी व्हिडिओ देत असते, जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी. अगदी मुलांना आणखीन छान पसंत यावं, ॲट्रॅक्टिव्ह दिसावं ह्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चॉकलेट जरी घालून दिलात ना मुलांना तर ते अगदी 2 प्रकारचे बघा केकचे व्हिडिओ दाखवले, अगदी मुलांच्या आवडीचे बघा. मग तुम्ही सुद्धा करून ना मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे केक कसे वाटले. आणि व्हिडिओ जरा सुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो असेच नवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.